तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरातील प्रभाग क्रमांक 8 नेहरू वार्ड येथे सार्वजनिक शौचालयाजवळील नाल्यामध्ये एका निष्पाप नवजात मुलीला फेकून देण्यात आल्याची अत्यंत अमानवीय व माणुसकीला काळिमा फासणारी घटना 27 जानेवारीच्या रात्री सुमारे 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली, ज्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ युवा टायगर फोर्सच्या वतीने पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे ठाणेदारांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नसून मानवतेचा खून व बालहक्कांचे गंभीर उल्लंघन तसेच संविधानिक मूल्यांना तडा देणारी आहे। शहरात माई हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, कृष्णाधाम हॉस्पिटल तसेच संपूर्ण शहरात आशा वर्कर कार्यरत असताना अशी घटना घडणे हे प्रशासनिक निष्काळजीपणा व संभाव्य संगनमताशिवाय अशक्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून संबंधित सर्व हॉस्पिटल्स, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी व नोंदींची सखोल तपासणी, दोषी आढळणाऱ्या कर्मचारी, अधिकारी व संबंधित व्यक्तींवर IPC व बाल संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, तसेच दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कठोर कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा युवा टायगर फोर्सकडून देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी संयोजक अंकित नैताम यांच्यासह गणेश बोरकुटे, प्रदीप नानवरे, रामचंद्र आडते, रवी रामटेके, हनुमंत रजनलवार, मकरंद साने, प्रदीप अग्रवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। पांढरकवडा येथे हनुमान वार्डमध्ये नाल्याच्या कडेला एक स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला उघड्यावर टाकलेला आहे। सदर घटनेबाबत आम्ही CCTV फुटेज आणि इतर आमच्या तपासाच्या माध्यमातून लवकरात लवकर सदर गुन्हा डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत।